नमस्कार मित्रांनो, बेसिक इंग्लिश ग्रामरच्या साठी मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आतापर्यंत आपण पार्ट्स ऑफ स्पीचची संपूर्ण माहिती घेतली. आज आपण टेन्सला सुरुवात करत आहोत. या व्हिडिओमधून टेन्स काय आहे आणि टेन्सचे कोणते प्रकार आहे आणि थोडक्यात इंट्रोडक्शन आपण टेन्स बाबतीत करणार आहोत. तर चला पाहूया टेन्स, इंट्रोडक्शन ऑफ टेन्स पार्ट फर्स्ट मध्ये. मित्रांनो, टेन्स काय आहे ते समजून घेण्यासाठी मी आपल्या समोर काही वाक्य देईल, त्यांचं नीट निरीक्षण करा आणि टेन्स आपण समजून घेऊया. मी आपल्या समोर हे 3 वाक्य या ठिकाणी दिलेले आहेत. आय राईट अ लेटर टू हिम, आय रोट अ लेटर टू हिम, आय शॅल राईट अ लेटर टू हिम. आता या ठिकाणी 3 वाक्य आहेत. या ठिकाणी राईट हे जे लाल अक्षरात आपल्या समोर आहे ते क्रियापद आहे, रोट आहे या ठिकाणी, आणि इथं शाल राईट आहे. आता या पहिल्या वाक्याचं जर आपण नीट निरीक्षण केलं, द व्हर्ब राईट रेफर्स टू प्रेझेंट आहे, म्हणजे या ठिकाणी हे प्रेझेंट टाइमला रेफर करत आहे किंवा दर्शवत आहे. आय राईट अ लेटर टू हिम, मी पत्र लिहित आहे. दुसरं जे वाक्य आय रोट अ लेटर टू हिम, या ठिकाणी द वर्ब रोट रेफर्स टू पास्ट टाइम, हे जे रोट आहे या ठिकाणी ते पास्ट टाइम आपल्याला दर्शवत आहे. आणि तिसरं जे वाक्य आहे आय शॅल राईट अ लेटर टू हिम, द वर्ब शॅल राईट रेफर्स टू फ्युचर टाइम, या ठिकाणी ते फ्युचर दर्शवत आहेत. म्हणजेच हे क्रियापद या ठिकाणी वेगवेगळे वेळ आपल्याला दर्शवत आहे. पहिलं जे राईट आपण लिहिलं ते प्रेझेंट टाइम दर्शवत आहे, दुसरं जे आपण रोट लिहिलं ते पास्ट टाइम दर्शवत आहे, आणि तिसरं आपण शाल या ठिकाणी ऍड केलेला आहे तो आपल्याला फ्युचर टाइम दर्शवत आहे. म्हणजेच काय, अ वर्ब मे रेफर टू प्रेझेंट टाइम, पास्ट टाइम और फ्युचर टाइम. म्हणून वाक्यामध्ये जे क्रियापद असतं, जी कृती असते, एकतर ती प्रेझेंट टाइम मधली असेल, एक तर पास्ट मधली असेल, एक तर फ्युचर मधली असेल. म्हणजेच काय, क्रियापद आपल्याला वेळ दर्शवत असतं. मग अ वर्ब दॅट रेफर्स टू प्रेझेंट टाइम इज सेड टू बी इन द प्रेझेंट टेन्स. मग ज्या ठिकाणी जे क्रियापद प्रेझेंट टाइम दर्शवत असेल त्याला आपण प्रेझेंट टेन्स असं संबोधतो, त्यालाच आपण मराठीमध्ये वर्तमान काळ असं संबोधतो. दुसरं यावरून आपल्याला काय सांगते, अ वर्ब दॅट रेफर्स टू पास्ट टाइम इज सेड टू बी इन द पास्ट टेन्स. मग ज्या ठिकाणी वर्ब भूतकाळातली एखादी क्रिया दर्शवत असेल तर त्याला आपण पास्ट टेन्स म्हणतो, भूतकाळ असं संबोधतो. त्याचबरोबर अ वर्ब दॅट रेफर्स टू फ्युचर टाइम इज सेड टू बी इन द फ्युचर टेन्स. ज्या ठिकाणी क्रियापद हे फ्युचर टाइम दर्शवत असेल त्यालाच आपण फ्युचर टेन्स असं संबोधतो. मग यावरून आपल्याला काय लक्षात येतं की या ठिकाणी प्रेझेंट टाइम आहे, इथं पास्ट टाइम आहे आणि इथं फ्युचर टाइम आहे. याचनुसार देर आर 3 मेन टेन्सेस. याच्यानुसारच आपल्याला 3 काळ महत्वाचे आहेत, द प्रेझेंट टेन्स, द पास्ट टेन्स, द फ्युचर टेन्स. मग द टेन्स ऑफ ए वर्ब शोज द टाइम ऑफ एन ऍक्शन और इव्हेंट. आणि त्याचबरोबर हे जे काही क्रियापद असतं ते काय दर्शवतं, ते ऍक्शन किंवा घटना याची वेळ दर्शवतं, याचा टाइम दर्शवतं. मग आयदर मे बी प्रेझेंट, इट मे बी पास्ट, इट मे बी फ्युचर, अकॉर्डिंग टू द वर्ब, अकॉर्डिंग टू द ऍक्शन ऑफ दॅट वर्ब. आणि त्यानुसारच आपण 3 प्रमुख प्रकारांमध्ये टेन्सला विभागतो, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. तर यावरून आपल्याला टेन्स आणि टेन्सचे प्रकार हे लक्षात आलं असेल. चला पुढे पाहूया. आता टेन्सचा अभ्यास करत असताना मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून मी काही गोष्टी तुम्हाला माहित असतील, परंतु त्या गोष्टी समजून जोपर्यंत आपल्याला कम्प्लिटली अंडरस्टँडिंग होत नाही तोपर्यंत टेन्स आपल्याला समजणार नाही. म्हणून हा व्हिडिओ खास करून आपल्यासाठी त्या बेसिक गोष्टी समजवण्यासाठी आणलेल्या आहेत. आता त्यातली पहिली बेसिक गोष्ट आपल्याला काळ समजला, 3 वेळ कशी दर्शवली जाते क्रियापदानुसार आणि त्याच्यानुसार 3 काळ कसे केले जातात. आता टाइप्स ऑफ टेन्स पाहत असताना आपल्याला त्याची इंट्रोडक्शन करून घेऊया. द प्रेझेंट टेन्स, द पास्ट टेन्स आणि द फ्युचर टेन्स. आता आपण हे 3 टेन्स पाहिले. प्रत्येकामध्ये 4 उपप्रकार आपण पाळत असतो. जसं द प्रेझेंट टेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तसंच पास्ट टेन्स मध्ये सुद्धा सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याचबरोबर द फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. असे 12 प्रकार आपण पडतो, म्हणजे प्रत्येकाचे 4
असे 12 प्रकारांमध्ये काळांची विभागणी आपण करत असतो. म्हणून प्रमुख 3 प्रकार आहेत, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर, आणि त्याचे प्रत्येकी हे 4 उपप्रकार आहेत. आता ह्या उपप्रकारां खऱ्या अर्थाने समजून जर घ्यायचं असेल तर याच्या पुढचे जे मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती खऱ्या अर्थाने आपल्याला समजणं आवश्यक आहे मित्रांनो. आणि काही विद्यार्थी काय करतात, व्हिडिओ सुद्धा बघत असताना स्किप करतात आणि ज्या बारकावे असतात ना त्या त्यांना लक्षात येत नाही. म्हणून स्किप करण्यापेक्षा बारकाईने सगळ्या गोष्टी आपल्याला समजणं महत्वाचं असेल. जरी आपल्याला एखादी गोष्ट माहीत असली, समजलेली असली, तरी प्रत्येक गोष्टी माझ्या व्हिडिओमधून अशी लिंक केलेली असते, म्हणून ती समजण्यासाठी आपल्याला हे सगळं समजून घेणं महत्वाचं आहे. आता आपण टाइप्स ऑफ टेन्स पाहिले, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर, आणि काही पर्सनल प्रोनाउन सुद्धा आपण प्रोनाउनचा अभ्यास करत असताना पाहिले होते. आता कोणते येते पर्सनल प्रोनाउन, आपण 3 पर्सन आपण करतो, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि 3 पर्सन, थर्ड पर्सन असं आपण म्हणतो. आता फर्स्ट पर्सन सिंग्युलर म्हणून आयला आपण ओळखतो. आता आय जर वाक्यामध्ये असेल तर सिंपल प्रेझेंट मध्ये क्रियापद गो जर घेतलं तर गो येईल, त्याच्यानंतर प्ले जर घेतलं तर प्ले येईल. आता सिंपल पास्ट मध्ये पास्ट करत असताना गोचं वेंट होतं, प्लेचं प्लेड होतं, ईडी लागतो. हे इरेग्युलर व्हर्ब आहे, इरेग्युलर व्हर्ब आहे, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर सिंपल फ्युचर टेन्स मध्ये त्याचं काय होईल, शाल गो आणि शाल प्ले, म्हणजे या ठिकाणी आयला शाल हा प्रतिशब्द फ्युचर टेन्स मध्ये लागत असतो. त्याचबरोबर फर्स्ट पर्सन प्लुरल असेल तो वी आहे. वी जर वाक्यामध्ये असेल तर गोच सिंपल प्रेझेंट मध्ये गोच असतं आणि प्लेचा प्लेच असतो. मात्र सिंपल पास्ट मध्ये वेंट आणि प्लेड हे पण सेम असतं. या ठिकाणी सुद्धा शाल गो आणि शाल प्ले हे सुद्धा सेम असतं. म्हणून सिंग्युलर प्लुरल मध्ये या ठिकाणी फारसा फरक आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर सेकंड पर्सन सिंग्युलर जर असेल, या ठिकाणी यू आहे, यू ला गो असतं या क्रियापद सिंपल प्रेझेंट मध्ये, इथं प्ले असतं, इथं वेंट असतो, इथं प्लेड असतो, इथं मात्र विल गो आणि विल प्ले. या ठिकाणी शाल ऐवजी विलचा उपयोग आपण सिंग्युलर साठी यू साठी करत असतो. त्याचबरोबर सेकंड पर्सन प्लुरल असेल म्हणजे यूज असतो, या ठिकाणी सुद्धा गो आणि प्लेच असतो, या ठिकाणी वेंट असतं क्रियापदाचं, या ठिकाणी हे दुसरं रूप आहे, प्लेड ईडी लागून सुद्धा क्रियापदाचं हे दुसरं रूप आहे. विल गो विल प्ले या ठिकाणी सुद्धा विलच असतो. त्याचप्रमाणे थर्ड पर्सन सिंग्युलर नेम ऑफ किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, ही किंवा सुनील एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, या ठिकाणी गोला मात्र ईएस प्रत्यय लागतोय. त्याचबरोबर सुनील या ठिकाणी आहे, इथं प्लेला मात्र ईएस प्रत्यय लागतोय. म्हणून काही क्रियापदाला ईएस प्रत्यय लागतो, काही क्रियापदाला फक्त एस प्रत्यय लागतो. ही गोष्ट सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थी इथं कन्फ्युज होत असतात. लिहिताना माहिती असतं परंतु लिहिताना चुका होत असतात. या ठिकाणी वेन तसंच आहे, प्लेड तसंच आहे, इथं विल गो विल प्ले, इथं काही मात्र चेंजेस नाही. त्याचबरोबर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, सी असेल, नेम ऑफ एखाद्या स्त्रीचं नाव असेल किंवा मुलीचं नाव असेल, शी किंवा सविता, या ठिकाणी सुद्धा गोज या ठिकाणी क्रियापदाला प्लेजला येस लागतो. इथं येस लागलेला, इथं येस लागलेला आहे. काही क्रियापदांना येस प्रत्यय लागतो, काहींना येस प्रत्यय लागतो. या ठिकाणी वेंट आहे, या ठिकाणी प्लेड आहे. इथं विल गो विल प्ले, इथं काही फरक नाही. हे आपण सिंपल प्रेझेंट पाहतोय, सिंपल पास्ट पाहतोय आणि सिंपल फ्युचर पाहतोय. त्याचबरोबर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, दॅट इज इट असेल, ही शी इट हे आपल्याला माहिती आहे. इट जर असेल या ठिकाणी सुद्धा गोज ईएस प्रत्यय लागतो आणि काही क्रियापदांना एस प्रत्यय लागतो. वेंट आणि प्लेन सारखंच राहतं, विल गो विल प्ले हे सेमच असतं. त्याचप्रमाणे थर्ड पर्सन प्लुरल असेल दे, या ठिकाणी गोच राहतं, या ठिकाणी प्लेच राहील, या ठिकाणी वेंट आणि प्लेडच राहील, इथं विल गो विल प्ले असं असेल. बघा आता हे पाहिल्यानंतर इथं आयला फक्त इथं शाल शाल लागतो, इथं वीला सुद्धा शाल शाल लागतो. या सगळ्या गोष्टी सारख्या आहेत. इथं यूला, या दोघं यूला मात्र या दोघी गोष्टी सारख्या आहेत, इथं यांना सुद्धा विल हाच लागतो. आता असं जर आपण विचार केला, या सिंपल प्रेझेंट मध्ये फक्त ही शी इट यालाच मात्र काही क्रियापदांना ईएस प्रत्यय लागतो आणि काहीला एस लागतो. आणि सिंपल फ्युचरचा जर पहिले पास्टचा विचार करूया. काही क्रियापद असे असतं त्यांचं फॉर्म पास्ट टेन्स मध्ये वेगळं असतं आणि याच्यामध्ये थर्ड
पास्ट पार्टिसिपल मध्ये सुद्धा वेगळं असतं. काही क्रियापदांचं सेकंड फॉर्म सुद्धा ईडी लागून होतं, थर्ड फॉर्म सुद्धा ईडी लागून होतो. म्हणून इथं फक्त ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते. इथं मात्र फ्युचर टेन्स मध्ये आय आणि विलच फक्त शाल आपण लावतो, बाकी सगळ्यांना विल आपण वापरत असतो. या बेसिक गोष्टी आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे. चला आता पुढची गोष्ट पाहूया. कधी कधी टेन्स पाहत असताना आपल्याला टू बी फॉर्म आपल्याला मिळत असतात किंवा टू बी ची व्हर्ब आपल्याला पाहायला मिळतात. सिंपल टेन्स जर असेल तर त्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स जर असेल तर त्याच्यामध्ये एम, इज, आर, वॉज, वेअर, शाल बी आणि विल बी हे आपल्याला दिसतात. हे सिंपल टेन्स मध्ये एम, इज, आर हे वर्तमान काळातली, वॉज, वेअर हे भूतकाळातली आणि शाल बी, विल बी ही भविष्य काळातली टू बी ची रूप आहे. इथं लक्षात एम, इज, आर ही वर्तमान काळातली आहे, वॉज आणि वेअर ही भूतकाळातली आहे आणि शाल बी आणि विल बी ही भविष्य काळातली टू बी ची रूप आहे. आता ही कशी चेंज होतात तेही आपण पाहूया. या ठिकाणी टाइप्स ऑफ टेन्स इकडे दिलेले आहेत आणि इथं पर्सनल प्रोनाउन आहेत. आता फर्स्ट पर्सन सिंग्युलर असेल, आय असेल तर एम, सिंपल प्रेझेंट मध्ये त्याला एम लागतो, सिंपल पास्टला वॉज लागतो आणि सिंपल फ्युचरला शाल बी लागतो. प्लुरल वी असेल तर या ठिकाणी आर लागतो, या ठिकाणी वेअर येतो सिंपल पास्ट मध्ये आणि इथं शाल बीच असतो. त्याच्यानंतर सेकंड पर्सन सिंग्युलर असेल, यू असेल, इथं आर असतो, इथं वेअर असतो, इथं विल बी असतो. परत इथं प्लुरल यू असेल, इथं आर असतो, इथं वेअर, इथं विल बी असेल. इथं मात्र ही, शी, इट थर्ड पर्सन सिंग्युलर ही असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं स्थळाचं नाव असेल तर इथं मात्र इज असतो, इथं वॉज असतो, इथं विल बी असतो. शी असेल किंवा एखाद्या स्त्रीचं नाव असेल, या ठिकाणी इज असतो, इथं वॉज असतो, या ठिकाणी विल बी असतो सिंपल फ्युचर मध्ये. आणि इट जर असेल तर इथं इज आणि वॉज असतो, इथं विल बी असतो. आणि प्लुरल असेल दे आपण वापरतो, त्याला आर किंवा वेअर असं वापरत असतो. मग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एम फक्त आय नंतर येतो, आर मात्र जिथं जिथं प्लुरल असेल वी, यू, त्याच्यानंतर दे या ठिकाणी तो आर प्रत्यय लागत असतो. आणि ही, शी, इट किंवा एखाद्याचं नाव असेल तर त्याला आपण इज प्रत्यय लागतो. सिंपल पास्ट मध्ये दोनच आहेत, वॉज आणि वेअर. सिंग्युलर असेल तर वॉज वापरतो आणि प्लुरल असेल तर वेअर वापरतो, मग ते कोणताही फर्स्ट पर्सन असो की सेकंड असो की थर्ड पर्सन असो. त्याचबरोबर इथं शाल बी आणि विल बी असतो. आय आणि वी नंतरच आपण शाल बी वापरतो, बाकी सगळ्या ठिकाणी विल बी आपण वापरत असतो. ही झाली टू बी ची फॉर्म कशी वापरायची त्याची बेसिक माहिती. त्याचबरोबर आता काही टू हॅवची रूपं आहेत. आपल्याला टू हॅवची काही वेळेस व्हर्ब म्हणून सुद्धा आपण सिंपल टेन्स मध्ये वापरत असतो. मग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हॅव आणि हॅज वापरतो, सिंपल पास्ट मध्ये फक्त हॅड वापरतो आणि सिंपल फ्युचर साठी शॅल हॅव आणि विल हॅव वापरत असतो. आता मग याचं सुद्धा कसं वापरत असतो त्याचप्रमाणे फर्स्ट पर्सन सिंग्युलर आय असेल तर सिंपल प्रेझेंट मध्ये त्याचा हॅव वापरतो, पास्ट मध्ये हॅड वापरतो आणि सिंपल फ्युचर साठी त्याचा शॅल हॅव आपण करत असतो. वी असेल प्लुरल फॉर्म मध्ये इथं हॅव, इथं हॅड, इथं सुद्धा शॅल हॅव येत असतो. याच्यात काही बदल आपल्याला दिसत नाही. मात्र सेकंड पर्सन सिंग्युलर असेल तर इथं यू असेल, इथं हॅव, इथं हॅड, इथं विल हॅव या ठिकाणी चेंज आपल्याला दिसतो. प्लुरल असेल हॅव, हॅड आणि विल हॅव वापरत असतो. थर्ड पर्सन सिंग्युलर असेल ही, शी, इट जे असतात. त्याचबरोबर एखाद्याचं नाव असेल तर त्या ठिकाणी हॅज वापरतो, हॅड वापरतो भूतकाळामध्ये आणि विल हॅव या ठिकाणी वापरतो. एक लक्षात आहे, इथं विल हॅज ने वापरत, हॅवज सगळी ठिकाणी आपण वापरत असतो. थर्ड पर्सन सिंग्युलर साठी शी असेल तर या ठिकाणी हॅज येतो वर्तमान काळामध्ये, भूतकाळामध्ये हॅड येतो आणि या ठिकाणी विल हॅव येतो. थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर या ठिकाणी इट असेल, हॅज आणि हॅड आणि विल हॅव. आणि प्लुरल असेल तर हॅव, हॅड, विल हॅव. यावरून आपल्याला असं लक्षात येईल सिंपल प्रेझेंट असेल आय, वी, यू, या आणि दे यांच्यासाठी आपण हॅव वापरला. फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर त्यांनाच आपण हॅज वापरतो. ही एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची. त्याचबरोबर सिंपल पास्ट मध्ये सगळ्या ठिकाणी आपण हॅड वापरतो, करता कोणताही असो, याच्यात मात्र काही चेंज नाही. आता या ठिकाणी जसं आपण मागे पाहिलं आय, वी नंतर जसे आपण शॅल वापरतो त्याच्याच नंतर आपल्याला शॅल हॅव आणि विल हॅव वापरतो. बाकी सगळ्या करताना आपण विल हॅव हे वापरत असतो. हे झालं टू हॅवच्या रूपाबाबतीतले माहिती. तर हे एक गोष्ट आपण पहिले पाहिली की क्रियापद
क्रियापद पहिलं रूप असेल तर ते वर्तमान काळात, दुसरं रूप असेल तर भूतकाळामध्ये, आणि तिसऱ्या काळासाठी सुद्धा आपल्याला या सहाय्यकारी क्रियापदानुसार आपल्याला त्यांचा वापर करावा लागतो. त्याचबरोबर टू बीची रूप वर्तमान काळामध्ये ॲमेज आर, भूतकाळामध्ये वॉज वेअर, भविष्य काळामध्ये शॅल बी अँड विल बी. ओके. त्याच्यानंतर टू हॅव ची रूप आपण पाहिली. टू हॅव ची वर्ब मध्ये वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज, भूतकाळामध्ये हॅड आणि भविष्य काळामध्ये शॅल हॅव आणि विल हॅव. ही माहिती आपण या ठिकाणी पाहिली. आणि कोणत्या कर्त्यानुसार कोणत्या याचा वापर आपण करतो ही बेसिक माहिती जर आपल्याला खऱ्या अर्थाने समजली तर मी पुढचे जे व्हिडिओ आपल्या समोर आणणार आहे टेन्सचे ते तुम्हाला खऱ्या अर्थाने समजतील. म्हणून याची ही माहिती अगोदर तुम्ही आकलन करून घ्या, समजून घ्या. हे जे प्रेझेंटेशन मी आपल्यासमोर मांडलेलं आहे त्यासाठी मला रेनन मार्टिनचं पुस्तकाचा मी आधार घेतला आणि त्यातनं ही माहिती आपल्यासमोर आणलेली आहे. अपेक्षा करतो या बेसिक गोष्टी आपल्याला या ठिकाणी समजल्या असतील. आजच्या व्हिडिओमधून आपण काळ काय असतं, काळाचे प्रकार किती आहेत आणि त्याचबरोबर कोणत्या काळामध्ये कसा वापर आपण करतो त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. अपेक्षा करतो आपल्याला समजलं असेल. असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.